आपल्यासोबत बोलण्यासाठी गुणरत्न सदावर्ती जे आहे तर TV9 मध्ये आपलं स्वागत। एकंदरीत राज्याच्या राजकारणामध्ये अनेक खळबळजनक आरोप होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे जे सुरेश धस आहे त्यांनी आता एक नवीन आरोप केलेला आहे की करुणा मुंडे यांच्या गाडीमध्ये जी पिस्तूल ठेवण्यात आली होती त्यामध्ये जे जमादार आहेत त्या परळी पोलीस स्टेशनचे सानप त्यांच्यावर त्यांनी बोट ठेवलेला आहे, त्यांच्याविरोधात तक्रार देखील करणार आहेत असं त्यांनी म्हटलंय आणि त्यांच्याशी तुमचं बोलणं झाल्याची एक कथित ऑडिओ क्लिप देखील व्हायरल होते। काय सांगाल या संदर्भात? बघा, ह्या डोळ्यांना नेटेड आईज म्हणतात, नेटेड। आणि ज्या तोंडानं बोलतो त्याला वाच्य केलेलं म्हणतात, म्हणजे तोंडानं बोललेल्या गोष्टीला वाच्यता म्हणतात। तुम्ही चॅनलवाल्यांनी धसला बोलताना दाखवलं होतं की सानपनी जे आहे, सानप साहेब जे आहेत कॉन्स्टेबल, जमादार काही कॉन्स्टेबल आहेत, त्या साहेबांवर आरोप केला होता। ते वंजारी समाजाचे आहेत, म्हणजे परळी ह्या पोलीस स्थानकामध्ये परळीच्या पोलीस स्थानकामध्ये। आता आज धस उलटे पडले स्वतःच्या शब्दापासून, उलटे पडले आपल्या स्वतःच्या शब्दापासून। आज काय म्हणायला लागलेत? नाही नाही ते काय कोणतं ते काय म्हणले तुम्ही, बंदूक काय ते पिस्टोल ते म्हणे, म्हणजे त्यांनी ठेवलं नाही, म्हणजे तेव्हा अगोदर म्हणले ठेवलं, आज काय म्हणतात मी तक्रारही केलेली नाही म्हणतात। आज काय म्हणतात नुसतं तक्रार केली नाही इथपर्यंतही नाही। आज बोलण्यामध्ये जे आहे पप्पा मम्मा पप्पा मम्मा पप्पा मम्मा का व्हावं लागलं बाबा? त्याचं कारण काय? त्याचं कारण हेच आहे की आपण एखाद्या समाजाच्या, एखाद्या भटक्या विमुक्ताच्या, मग तो कॉन्स्टेबल दर्जाचे अधिकारी असोत, जमादार असोत किंवा मंत्री दर्जाचे धनंजय सन्माननीय मुंडे असोत, त्यांना नाहकपणे वेठीस धरण्यासाठी हे सगळं काय? आणि म्हणून हे असं चालत नसतंय, सत्य कधी लपत नसतंय। आणि ते जे सानप साहेब आहेत, सानप साहेबांचे रिवॉर्ड्स किती आहेत ते बघा। अरे लोक आमच्या डोळ्यात, आम्ही भारताचे हिंदुस्थानचे नागरिक आहोत, आमच्या डोळ्यात माती गेलेली नाही। धसाची स्वतःची पत्रकार परिषद तुम्हीच चॅनलवाल्यांनी दाखवली, ती आता परत धसांना दाखवा। त्यांचं असं म्हणणं आहे की आता सानपांविरोधात तक्रार करणार आहेत, त्यांनी बंदूक ज्या वेळेस ठेवल्या गेली त्यानंतर त्यांनी दरवाजा लावला, त्यांची तक्रार करणार आणि त्यांच्यावर कारवाई होणार असं म्हटले। अरे धमक्या कशाला द्यायच्या? मग अगोदर ती धमकी होती का? अगोदरचं खोटं होतं का? अगोदर धसनंच सांगितलं होतं ना की ती पिस्टॉल त्या गाडीमध्ये ठेवली म्हणून। मग आता धस माफी मागणार आहेत का त्या वक्तव्यावर? माफी मागितली का धसनं? हां, आता मला म्हणायचं नाही, आमच्याकडे बेशरमाच्या झाडंही असतात, आम्ही त्या झाडांना सुद्धा रोपच म्हणतो, त्या झाडांना सुद्धा वृक्षच म्हणतो, पण त्या झाडाची काय किमिया असती ग्रामीण साहित्यामध्ये आणि गुराखी साहित्यामध्ये ते बऱ्यापैकी धसांना माहीत असावी। ह्याच्या पुढं मला त्याच्यावर बोलणं आवश्यक वाटत नाही, कारण धस आणि जरंगे यांच्यावर कोण भरोसा ठेवणार? तुम्हाला सांगतो, आज जरंग्या सुद्धा उलटा पडला। आजपर्यंत जे जरंग्या वाल्मिक कराड साहेबांच्या बाबतीत बोलत होता, आज जरंग्याने काय सांगितलं की भेट झाली। मग भेटी मधी काय झालं ते सांग ना, भेटी मधी काय झालं ते सांग ना। हे सगळे की नाही, तुम्हाला सांगतो ह्या सगळ्या विचित्र प्रकारचं, म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण अर्थकारणी राजकारण आहे, हे पदांच्या भुकेचं राजकारण आहे, हे जातीवादाचं राजकारण आहे, हे अत्यंत म्हणजे क्लेश येणाऱ्या गोष्टी आहेत। सानप असेल, केंद्र असेल, हे तुम्हाला फोन करत आहेत, आता तुम्ही त्यांचं वकीलपत्र घेणार आहात का किंवा घेतलं आहे का? ते तुम्हाला फोन का करताय? अहो लक्षात घ्या, भटक्या विमुक्तांसाठी, शोषितांसाठी, वंचितांसाठी, दीन दुबळ्यांसाठी मी त्यांचा जर आवाज असेल तर मला नाही तर कोणाला बोलतील लोक? आणि मला बोलण्यात गैर काय? मला सांगा, मला जर व्यथा मांडित असतील कुणी, मी जर संविधानावर बोलणारा माणूस असेल, तुम्ही बोलू शकता। मला अनेक मराठा समाजातली मुलं, आता काल तुम्हाला सांगतो उदाहरणच द्यायचं म्हणजे तुम्हाला सांगतो उमरखेडवरून फोन आला,
उमरखेडच्या मराठा भावांनी सांगितलं की जरंग्यानं कसं कसं नुकसान केलंय. त्याने अत्यंत म्हणजे विद्वान माणसासारखं त्यांनी सांगितलं की आर्थिक मागासांचं आरक्षण कसं त्यांनी आमचं मराठ्यांचं घालवलं. त्याच्यामुळे सगळ्याच जाती धर्माचे लोक बोलतात. आणि भारत देशामध्ये, हिंदू राष्ट्रामध्ये, संविधानामध्ये कुणी कुणाला फोन करून बोलावं, चर्चा करावी अशी काय कुणाला बंधनं आहेत का? असं काय कुणाला ताळे टाकलेले आहेत का? खोटे आरोप करू नयेत. जसं धडधडीत धसांनी केले आणि आज ते उघडे पडले आणि त्यातले त्यात आपण भटक्या विमुक्तांवर बोलून अशा प्रकारचा अन्याय अत्याचार करू नये. अगोदर तर बघितलं आपण की आमच्या पारधी आईला काय झालं. त्याच्यानंतर बघितलं आपण आमच्या गायकवाड साहेबांची जी हत्या झाली ती किती निर्गुण होती. त्या पलीकडे जाऊन सांगतो तुम्हाला, आपण जर नगरची हत्या पाहिली एका शेड्यूल कास्टच्या माणसाची, मला वाटतं ह्या महिन्यात 1 तारखेला वगैरे झालेली आहे. त्या म्हणजे ह्याच 30 तारखेला का ह्या आठवड्यात झालेली हत्या आहे. तर ती जर आपण हत्या पाहिली नगरच्या त्या काय ते पैलवान बाबा मंदिरातल्या सफाई कामगाराची, जो बौद्ध समाजातला आहे, एका विहिरीमध्ये एक मुंडकं आहे तर दुसऱ्या विहिरीमध्ये शरीर टाकलेलं आहे. मला आज ती सगळी माहिती बघितली. मी बघितल्याच्या नंतर वेदना वाटत होत्या. मराठा समाजाचे खासदार आहेत तिथं, गेले काय बघण्यासाठी? त्या गावचं नावसुद्धा मी सांगू शकतो तुम्हाला. आमदार मराठा समाजाचे आहेत, गेले का आमदार भेटायला तिथे? सांगायचं तात्पर्य तुम्हाला सांगतो, किती जातीवादी व्हावं माणसानं, याला एक मर्यादा आहे. आणि म्हणून अशा कमीत कमी लोकशाहीमध्ये आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की काही गोष्टी तरी आपण पाळल्या पाहिजेत. हे तुम्हाला सांगतो, हे अहमदनगर जिल्ह्यातली घटना आहे. आता ह्या घटनेवर काय उत्तर आहे तिथं? म्हणजे तुम्हाला सांगतो, 10 तोंडे नावाचे जे व्यक्ती आहेत त्यांची हत्या झालेली आहे. आणि ती हत्येमध्ये तुम्हाला सांगतो ते फोटो तुम्ही पाहू शकणार नाहीत. आता ह्याच्यापेक्षा विद्वार म्हणजे याचे काय म्हणतो त्याला, विदारक फोटो आहेत का? तुम्हाला सांगतो, हा जो मी तुम्हाला फोटो दाखवतो, ह्या फोटोपेक्षा जर विदारक असेल फोटो तर मला तुम्ही सांगा. कारण हे आता आहे पहा, हा फोटो पहा तुम्ही, हा फोटो पहा. हा तुमच्या चॅनलला मी विनंती करतो की हा फोटो आपण दाखवा की हे दहेतोंडे जे दादा आहेत त्या दादांची झालेली हत्या आहे अहमदनगरमध्ये. आणि त्या हत्येच्या बाबतीमध्ये तेथील आमदार किंवा तेथील खासदार गेलेत का? हे मुंडकं आहे, मुंडकं. हे मुंडकं बघा, हे मुंडकं तुम्हाला दाखवायला लागलो. धस उत्तर द्या. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो, शरीराचा दुसरा भाग जो आहे, दुसरा शरीराचा भाग सुद्धा तुम्हाला सांगतो, हे ते आहेत मयत व्यक्ती. हे बौद्ध समाजाचे मयत व्यक्ती आहेत. 2 मराठा समाजाचे महाराज आहेत. त्याच्यातून या बोधे गावातील पहिलवान वस्तीवरील पुजारी दहित जे 10 तोंडेची हत्या की अपहरण जे झालेलं होतं, त्याच्याकडे ज्या प्रकारे ही घटना घडली त्याला उत्तर आहे का? आता त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की आमदार आणि खासदार कोण होते. तिथले खासदार आणि आमदारांची नावे आहेत. खासदार आहेत निलेश लंके, आमदार आहेत मोनिका राजोळे. यांना माझा प्रश्न आहे की ज्या प्रकारे 10 तोंडेंची हे झालेली आहे, म्हणजे हत्या झालेली आहे, त्या कारणाने तो आपण काय तिथं जाऊन आपण भेट दिली का? तिथं SIT नेमून दिली का 10 तोंडेंच्या हत्येमध्ये? मग ते शेड्यूल कास्ट बौद्ध आहेत म्हणून त्यांच्या हत्येला काही अर्थ नाही का? म्हणजे 2 तुकडे माणसाचे होतात, ती निर्गुण हत्या नाही का? तो जर पुजारी जे कोणी असतील त्यांनी ही हत्या केली किंवा त्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे, चौकशी चालू आहे, त्याच्यामध्ये SIT नको का? ही वेदना कुणाला सांगायची? याच्यावर जितेंद्र आव्हाड बोलणार आहेत की नाही? याच्यावर धसला बोलायला म्हणजे बोलता करण्यासाठी काय करावं लागेल? ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, अत्यंत वेदनादायी आहेत, क्लेश येणारे आहेत. दुसऱ्या प्रश्नाकडे वळूयात आपण. RPIचे जे सचिन खारत आहे त्यांनी तुमच्यावर टीका करताना असं म्हटलेलं आहे की सदावर्ती हा बावसळलेला माणूस आहे, त्यांना पॅन्थरची व्याख्या माहीत आहे का? मी 22 वेळा तुरुंगात गेलो असं त्यांनी म्हटलं. आमचीच पोरं आहेत. आमची पोरं एखाद्या वेळेस
कोणी एखाद्या आमदार खासदाराच्या सावलीखाली गेली असं बोलतात. आमचीच पोरं आहेत. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. आपल्यासोबत होते गुणरत्न सदावर्तेशी, त्यांनी आपल्यासोबत विविध विषयांवर बातचीत केली. कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.